मुहूर्तावरती अनेक गाव पुढारी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी येऊन तमाशा ठरवत असतात. नारायणगाव ही तमाशा पंढरी आहे. काय उलाढाल नक्की आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेली आहे? आज पहिले प्रथम गुढीपाडव्याच्या सगळ्यांना आमच्या तमाशा विठाबाई कला पंढरीकडून पाडव्याच्या शुभेच्छा. कारण पहिली गोष्ट अशी आहे, ज्या प्रमाणात यात्रा जत्रा आपले पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, नाशिक जिल्हा ह्या जिल्ह्यात यात्रा भरतात त्या प्रमाणात यात्रा भरलेल्या नाही आहे. कारण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वारले. त्याच्यानंतर बारामती तालुक्यात 99% यात्रा कॅन्सल झाल्या. नंतर त्यांचे चाहते गाव काही आहे पुणे जिल्ह्यात, ते तर यात्रा जत्रा भरणार नाही आहे. त्याचा तमाशा ह्या लोककलेला, लावणीला सगळ्यांना फटका बसलेला आहे. त्यामुळं मोठे तमाशे थोडे सोडता तर बाकीच्या तमाशांचे 5-5, 6-6 सुपाऱ्या गेलेल्या आहे. काहींच्या 10 गेल्या, 12 गेल्या, अशा तारखा गेलेल्या आहेत. काहींच्या 4-5च गेलेले आहेत. त्याच्यामुळं तोही परिणाम मोठा झालेला आहे. युद्धाचं सावट मोठं तमाशावर दिसत आहे. लोकांच्या शेताला हमी भाव नाही, त्याच्यामुळं लोक ते कंटाळलेले आहेत. ही गोष्ट आहे आता सध्या पाडव्याच्या मुहूर्तावर. नाही तर आज नारायणगावात आपली जशी यात्रा भरते आई मुक्ताईची, तशी गर्दी असते, तशी आज पाडव्याच्या याला आज बुकिंगला गर्दी असते. तशी आज 100%, 40% गर्दीच नव्हती, 60%च गर्दी होती. उलाढाल काय कितीपर्यंत? उलाढाल 4 ते 5 कोटीपर्यंत झाली असेल. आणि सगळी टोटल उलाढाल आमची तशी 30 ते 35 कोटीपर्यंत होती. तर त्या प्रमाणात उलाढाल झालेली नाही. सगळ्यांचे मिळून 8-9 कोटीपर्यंत सुपाऱ्या गेलेल्या आहेत. यंदा रावट्यांमध्ये पण सुखसुखाट दिसते. हां, रावट्यांमध्ये सुखसुखाट आहे. फक्त तमाशा आमच्या कलावंतांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आमच्या ह्या कलेला पद्मश्री पुरस्कार भेटला आमचे चुलते रघुवीर खेडकर यांना. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. तो एक या ठिकाणी जे तमाशा ठरवण्यासाठी गाव पुढारी येतात, त्यांचा एक सूर आहे का तमाशांच्या किमती या सीझनला वाढलेल्या आहेत? काय कारण आहे? तसं काहीच नाही झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, हे आता लोकांचं गैरसमज झालेलं आहे. किमती वाढल्या, कायच्या किमती वाढल्या? ज्या तारखा, कालाष्टमीसारखी तारीख 3-3.5 लाखाला जाणारी, त्याला पहिलं एवढं गिराईक राहायची, कोणचीच कालाष्टमी खाली राहत नव्हती. आत्ता 20% लोकांच्या कालाष्टमी खाली आहे, नवमी खाली आहे. म्हणजे लोकांनी गाव जात्रा यात्रा भरवल्या, पण तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्राकडे पाठ फिरवलेली आहे. त्याची कारणं काय असतात? हे DJ शो गौतमीसारखे हे ते. तसं आम्हाला तर नाही करता येत. आमच्याकडं तुम्हाला सांगतो, मोठ्या 5 गाड्या असतात, बारक्या 2 गाड्या असतात. 7 महिने तंबूच्या फडांना. आमच्याकडं 8 महिन्याचे कंटिन्यू माणसं असतात, जे आम्ही 50 ते 60 लाख रुपये उचल देऊन माणसांचे करार करून आणतो आम्ही. फड मालक आणि तमाशा कलावंतांच्या समस्या काय आहेत? सध्याची परिस्थिती तमाशा तंबूवाल्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे. तर उचले आम्ही देतो, कलाकार बी आता सध्या फसवायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हां, मी सोंगाडे आहे, मला मस्त काही येत नाही, पण मी एखाद्याला सांगतो तुला पैशाची गरज आहे, जा तमाशा फडमालका करार कर, उचल घे, येतो म्हणायचं, निघून जा, खोटा ॲड्रेस दे. मग त्या ॲड्रेसवर आम्ही गेलो की ते म्हणतात हा कलाकार ह्या गावात राहिलाच नाही. असं प्रमाण बी वाढलेलं आहे. नंतर दुसरी गोष्ट, गाव जत्रा यात्रेत जे पहिले पैसे भेटायचे, चैत्र पौर्णिमा म्हणले की 3-3.5 लाख रुपये भेटायचे, आता तेवढं राहिलं नाही ना. चैत्र पौर्णिमा बी 30-40% लोकांच्या आमच्या खाली आहे. आमच्या हे 5-6 तमाशे सोडले ज्यांच्या हायस्ट रेटने गेल्या 3च्या पुढं. आता माझं मडला गेले 3,91,000ला. रघुवीर खेडकरांचं चिखलीमध्ये गेलेलं आहे 4,01,000ला. नंतर मंगलाबन सोडेंची चौफुल्यापाशी 3,11ला गेलेली आहे. म्हणजे ते रेट हे 4-5-5-6 तमाशांनाच राहिलेले आहे. नाही तर बाकीच्यांना मग घ्या 1.5 लाख आणि घ्या 2 लाख आणि घ्या 2.25 लाख असं झालं. कमिशन एजंट आमच्यातले झालेले. म्हणजे आमच्यापाशी जेवण बसणार असं ते गाव ओळखीचं आहे, मग मी तुमची पावती करून देतो, मग मला 5,000 द्या, असे बी लय झालेले. मग ते त्या गावाला भासून देतात, हा तमाशा कुठं नेता भंगार तमाशा आहे, असं बी लय ठिकाणी हे झालेलं आहे.